नमस्कार मित्रांनो, आज डेज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आता येणाऱ्या संगमनेर नगरपालिकेची जी निवडणूक आहे, साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी ही इलेक्शन ही निवडणूक होणार आहे. तर आम्ही डेज न्यूजच्या माध्यमातून आमचे जे संपादक आहे सय्यद नाजीम जागीरदार उर्फ बिंडू भाऊ यांनी एक अशी मोहीम सुरू केलेली आहे का जेवढ्या वार्डातले संगमनेर शहरामध्ये 30 वार्ड आहे, त्या 30 पैकी 15 महिला 15 पुरुष आहे. तो जे जे इच्छुक उमेदवार असतील वार्डामध्ये उभं राहण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी सर्वांनी आमची डेज न्यूज मराठीकडून विनंती आहे की आपले जे मनोगत आहे ते मनोगत आपण लोकांपर्यंत कसे पोहोचतील, आपण लोकांसाठी काय करणार आहे, ही सगळी माहिती डेज न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू. परंतु आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो, मतदारांनो, का आपण जे वार्डाचा नगरसेवक आपण त्याची निवड करतो तो कसा असावा. मग ती महिला असू किंवा पुरुष उमेदवार असू, आपण ते आपल्या वार्डासाठी आपल्या वार्डाच्या लोकांसाठी काय करू शकते, ही क्षमता त्याच्यामध्ये आहे की नाही, ही आपण ओळखूनच आपण आपला जे अनमोल जो मतदान आहे, आपला अनमोल जो मत आहे, आपण त्यांना द्यायचंय. 5 वर्ष तो वार्डाचा नगरसेवक आपल्यासाठी काय काय काम करणार आहे किंवा ती वार्डाची महिला नगरसेविका आपल्या वार्डासाठी काय करणार आहे. माझं तर असं स्वतःच असं मत आहे का 30 वार्डामध्ये कोणत्याही पक्षाचा असो, डेज न्यूज मराठी चॅनल हा कोणत्या पक्षाच्या माध्यमातून चालत नाही. डेज न्यूज हा सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचल याची आम्ही पूर्ण दखल घेतलेली आहे. मग या इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्ष असू, राष्ट्रवादी असू, शिवसेना असू, भाजप असू, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असू, कोणताही पक्ष असू, आम्ही डेज न्यूजच्या माध्यमातून उभे राहणारा जो नगरसेवक किंवा नगरसेविका आहे त्यांचे मनोगत लोकांपर्यंत आम्ही पोहोचू. खरं तर मित्रांनो, आज लोकांना नगरसेवक म्हणजे काय, नगरसेवक हा वार्डातला एक सेवक म्हणून त्याची आपण नियुक्ती करतो. आणि पहिले तो मतदारांना मी विनंती करतो का सर्व मतदारांनी पहिले आपल्या मनातली जी भीती आहे ना, ती भीती काढून बाजूला ठेवायची. निडर आपण मतदान करायचं. आपण मतदान कोणाला देतो, तो आपल्यासाठी काय करणार आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष करायचं आहे. फक्त निवडणूक आली, नगरसेवक निवडून दिले, गटारीचं काम असो, पाण्याचं काम असो, एवढंच काम सीमित नसतो मित्रांनो. वार्डातल्या खूप समस्या असतात. वार्डामध्ये नगरसेवकनी एवढं लक्ष द्यायला पाहिजे का प्रत्येक घरामध्ये कोण महिला विधवा आहे त्या महिलेसाठी आपल्याला काय करावं लागेल, कोण व्यक्ती दिव्यांग आहे त्या दिव्यांगासाठी आपण काय करणार आहे, कोण व्यक्ती शाळेमध्ये हुशार आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे. या सर्व गोष्टी फक्त निवडून आले आणि गटारीचं, पाण्याचं आणि लग्नामध्ये आमंत्रण, ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचंय. आपल्या जे रोजचे जे समस्या आहे त्या समस्याला आपण समोर ठेवून आपण मतदान करायचं आहे. मग त्या कोणत्याही पक्षाचा असो, आपल्याला चांगला उमेदवार या नगरपालिकेमध्ये निवडून द्यायचा आहे. मित्रांनो, बरेच प्रश्न असतात. मी हे नाही म्हणत का नगरसेवक निवडून आला किंवा आपण निवडून दिलं तर त्यांनी सगळेच काम करायला पाहिजे. असे काही काम असतात का लोक
ते काम नगरसेवकाकडे घेऊन जातात. मग ते पर्सनली असतं. ते पर्सनली काम सोडून तो नगरसेवक आपल्या घरातले अडी अडचणी कसे सोडवतील, समाजामध्ये एक कसा आपला भावकी निर्माण होईल, अशा ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. फक्त आपलं अनमोल मत आपण त्यांना द्यायचं आणि 5 वर्ष त्यांच्या मागे फिरायचं. माझं तर स्वतःच असं मत आहे मित्रांनो, का प्रत्येक नगरसेवक जे इच्छुक असेल, जे निवडून येणार आहे, तो माझं असं मत आहे का प्रचार आता जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे. तर त्या नगरसेवकाला किंवा नगरसेविकेला मतदारांनी विचारायला पाहिजे का तू बाबा बाई तू आमच्यासाठी काय करणार आहे. माझं तर असं स्वतःचं मत आहे का प्रत्येक उभे राहणारा जो उमेदवार आहे, मतदारांनी त्याच्याकडून एक ऍफिडेव्हिट करून घ्यायचं आहे का 5 वर्षामध्ये तू आमच्यासाठी काय करणार आहे. ज्यावेळेस त्यांनी आपल्या समस्याचा समाधान नाही केलं तर तेच ऍफिडेव्हिट त्याच्या समोर न्यायचं, त्यांना सांगायचं बघ तू हे लिहून दिलं होतं आम्हाला, पण तू आमचे काही कामं केले नाही. तो मित्रांनो आपला अनमोल मत. फक्त नगरसेवक पद हे मिरवायचं पद नसतो. नगरसेवक हा लोकांची सेवा करणारा पद असतो. तो मित्रांनो जे बी येणारा इलेक्शन आहे, नगरपालिकेचं इलेक्शन आहे, त्यामध्ये आपण सुदबुद्धीने पूर्ण लक्ष केंद्रित करून कोणता नगरसेवक निवडून द्यायचा आहे आपल्याला, कोण चांगलं कोण वाईट ह्याच्याकडे आपल्याला तिची तुलना करायची आहे. कोण पैसेवाला कोण गरीब याचीकडे तुलना नाही करायची आहे. कोण मनाने लोकांचं काम करल याची तुलना करायची आहे. आणि मी पहिले पण सांगितलं होतं का पहिल्या मतदानाच्या वेळी जाताना आपल्या मनातली जी भीती आहे ती भीती काढून टाकायची का हा उमेदवार माझा असं करेल, कधी नाही मतदान दिलं तो नगरसेवक मला असं करेल. ही भीती पहिले आपल्या मनापासून काढून टाका मित्रांनो. येणारा नगरपालिकेचा इलेक्शन ह्या आपला इलेक्शन आहे, आपला स्वतःचा इलेक्शन आहे. तर माझा सर्व संगमनेरातल्या सर्व जनतेला, सर्व मतदारांना विनंती आहे की येणाऱ्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणारं इलेक्शन याच्यामध्ये आपण सर्व सुदबुद्धीने चाणक्यपणाने आपल्याला नगरसेवक किंवा नगरसेविका निवडायची आहे. तो एवढंच मी आपल्याशी विनंती करतो. आणि सर्व उभे राहणारे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना माझी आमच्या संपादक नाझीम सय्यद उर्फ बिंडू भाऊ जागीरदार यांच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो का आपले जे मत असतील ते डेज न्यूजच्या ऑफिसमध्ये येऊन आपले मत मांडावे. आमचे डेज न्यूज चॅनल हा कोणत्याही प्रकारचे पैसे घेणार नाही, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचेल अशी मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.